आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत. सर, सध्या महाराष्ट्रात एक महत्त्वाचा मुद्दा सकाळपासून एक सुरू आहे, तो म्हणजे आपली जी एस टी बस होती जी कर्नाटकमध्ये गेली होती, त्या एस टी चालकाला काळं फासलेलं आहे, एस टीला काळं फासलेलं आहे. त्याचा प्रतिसाद म्हणून आज कोल्हापूरमध्ये कर्नाटकची जी एस टी आली होती त्या त्या चालकांना काळं फासलेलं आहे. हा वाद कधी संपेल असं वाटतं का, हा सीमावाद? नाही बघा, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे. स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ठोक भूमिका होती की बेळगाव, कारवार, निपाणीसह महाराष्ट्रामध्ये हे समाविष्ट व्हायला हवेत. आणि तेव्हापासून हा वाद चालू झाला आहे. अनेक शिवसैनिकांनी आंदोलनं केली, बेळगाव पोलिसांनी त्यांना अटक केली, आतमध्ये टाकले. 2-2 महिने ते तुरुंगात होते. आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तर तब्बल 2 महिने जेलमध्ये होते ह्या बेळगाव, कारवार आणि निपाणी मिळावी राज्याला म्हणून. तर अशा पद्धतीनं आंदोलनं चालू असताना काही सामोपचाराने चर्चासुद्धा चालू असतात. परंतु एस टी महामंडळाची बस जी रेग्युलर कर्नाटकला जात असते त्या बसमध्ये 11 प्रवासी आहेत. आणि 11 प्रवासी असताना 3 गाड्या भरून काही कर्नाटकचे कार्यकर्ते येतात, ते बस गाड्यामध्ये थांबून बसला थांबवतात, बसला काळं फासतात, ड्रायव्हर कंडक्टरला काळं फासतात. 11 प्रवासी त्या बसमध्ये होते. आणि अशा परिस्थितीमध्ये दादागिरी करणं, गुंडगिरी करणं ते योग्य नाही. आम्ही ताबडतोब मला रात्री ही घटना जेव्हा कळली, 9:10 ही घटना घडल्यानंतर मला 10:30-11 वाजेपर्यंत सगळा रिपोर्ट आला. मी आमच्या परिवहनचे जे व्यवस्थापक आहे त्यांना ताबडतोब त्यावर कारवाई करायला सांगितलं आणि गुन्हा दाखल झाला, FIR दाखल झालेला, त्याची प्रतसुद्धा आता आम्हाला मिळेल. परंतु अशा पद्धतीनं वारंवार जर असे प्रकार घडत गेले तर आम्हाला नाईलाजानं काहीतरी वेगळी भूमिका घ्यावी लागेल. अनेक वेळा ही देखील मागणी केली जाते की महाराष्ट्रातल्या बस या महाराष्ट्रात चालाव्यात, कर्नाटकात पाठवूच नये. जो वाद चालू आहे किंवा बेळगावातल्या संदर्भात जो सीमा भागातले जे बस आहेत, अनेक वेळा ही मागणी होते. अशा संदर्भात काही विषय चालू का, काही कठोर पावलं, ठोस पावलं अशा संदर्भात चालू नाही. पण वारंवार आमच्या ड्रायव्हर कंडक्टरचं शेवटी सुरक्षा सुद्धा आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. प्रवासी आमच्या दृष्टीने सुरक्षा त्यांची महत्वाची. आणि अशा वेळेस जर असे वाद ते निर्माण करत असतील आणि आमच्या लोकांना मारहाण करत असतील, दादागिरी करत असतील, गुंडगिरी करत असतील तर आम्हाला काहीतरी एकदम निर्णय घ्यावाच लागेल. ह्या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळवणार आहोत की जर तुम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा आणि अशा पद्धतीनं जर वारंवार असे प्रकार घडत असतील तर आम्हाला काहीतरी त्या बाबतीतला एकदम कडक आणि धोरणात्मक निर्णय हा सरकारला, महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागेल. थोड्या दिवसांपूर्वीच तुम्ही कर्नाटकला जाऊन आला होता. KSRTCच्या अनेक बस तुम्ही बघितल्या, तिकडचं व्यवस्थापन बघितलं. बँगलोरला तुम्ही गेला होता, एका ST तिकडच्या डेपोला तुम्ही भेट दिली होती, तिकडे चालकांशी चर्चा केली होती. त्यानंतर असं वाटलं होतं की काहीसं वातावरण जे ते सौहार्दपूर्ण होईल, निवळेल, एक चांगले संबंध निर्माण होतील. तिकडच्या काही गोष्टी आपण घेऊ, आपल्या गोष्टी तिकडे देऊ. त्याच्यानंतर तुम्ही गुजरातला देखील गेलात, तिकडे देखील परिवहन मंत्र्यांशी तुम्ही चर्चा केली. या 2 दौऱ्यांमधून महाराष्ट्राला काय मिळणार आहे? तुमच्या डोक्यात काही प्राथमिक कल्पना आहेत का? नाही बघा, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे. जोपर्यंत बेळगाव, कारवार, निपाणी सहज महाराष्ट्राला मिळत नाही तोपर्यंत हे आमची भूमिका शिवसेनेची जी आहे ती कायम आहे. त्याचा आणि दौऱ्याचा संबंध नाही. एक आणि मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा राज्यामध्ये आले होते आणि त्यांनी आमच्या सगळ्या आमदार मंत्र्यांची त्यांनी जेव्हा बैठक घेतली त्याच वेळेस सांगितलं होतं की देशामध्ये काही राज्यांमध्ये ज्याच काही चांगल्या गोष्टी आहेत तेथील चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करा, त्या घ्या, राज्यामध्ये वापरा. त्या पद्धतीनं कर्नाटकच्या काही ओलो बसेस आहेत, काही त्यांच्या अतिशय लांब पल्ल्याच्या बसेस खूप चांगल्या प्रकारे चालतात. त्यांची कार्यप्रणाली जी आहे ती वेगळ्या स्वरूपाची आहे. तर त्याची माहिती घेण्याकरता 1 दिवसाचा तो अभ्यास दौरा होता. त्याचबरोबर गुजरातमध्ये अनेक बस डेपो जे आहे ते बस डेपोवर आलेले नसून आता बस पोर्ट झालेले आहेत. म्हणजे जसे विमानतळावर अद्ययावत सुविधा असतात तशा सुविधा त्या बस डेपोमध्ये मिळतात. एक शॉपिंग मॉलचं रूप त्या बस डेपोला निर्माण त्यांनी केलेलं आहे. आणि असं 1-2 नव्हे तर तब्बल आम्ही ज्या व्हिजिट केल्या आणि ज्या करायच्या बाकी होत्या त्यामध्ये जवळजवळ 20 ते 22 बस डेपो होते. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे PPP तत्वावर त्यांनी त्याची बांधणी केली आणि लोक खुश आहे. जो विकासक आहे त्याला जवळजवळ 30 वर्षाचा मेंटेनन्सची जबाबदारी सुद्धा गुजरात राज्य परिवहन विभागाने दिलेली आहे. तेथील जे परिवहनचे मंत्री आहेत आणि होम सुद्धा त्यांच्याकडे आहे ते हर्ष संघवी जवळजवळ अर्धा दिवस आमच्या सोबत होते. त्यांनी सगळी माहिती दिली. म्हणजे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी लोकांना बसेस मिळत आहेत, डेपो चांगले आहेत. तर तेथील डेपो आणि कर्नाटकच्या बसेस घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून आमची तयारी चालू आहे.
एक अशी संकल्पना जी तुम्हाला खूप आवडली आणि ती लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात या 2 व्हिजिटच्या नंतर. नाही, बाकी तर मी जी संकल्पना माझी स्वतःचीच आहे की शेवटी माझ्याकडे 14,300 बसेस आहेत. त्यापैकी 450 बसेस ह्या इलेक्ट्रिकच्या आलेल्या आहेत, त्या नवीन आहेत. 350 बसेस ज्या आहेत त्या काही भाडेतत्वावर घेतलेल्या आहेत. परंतु भाडेतत्वावरच्या बसेसवर माझा विश्वास नाही. मग माझा कर्मचारी करणार काय, सगळ्यात जर बसेस भाडेतत्वावर घेतल्या तर. त्यामुळे मी त्या विरोधात आहे. त्यामुळे मी 5,000 बसेस दरवर्षी घेण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून मी अर्थ खात्याचं सहकार्य करून पुढल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 25, 26, 27, 27, 28, 29, 29 आणि 29-30 अशा 5 वर्षामध्ये 25,000 बसेस राज्य शासनाच्या अनुदानातून मी घेणार आहे. आणि त्याचबरोबर त्या 25,000 बसेस माझ्याकडे आल्या की आता ज्या साधारण 15,000 बसेस आहे त्यातील जवळजवळ 70 ते 80% बसेस या सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत. त्यामुळे त्याची भंगारामध्ये त्या काढून त्यातील काही राहिलेल्या बसेस आहेत ते घेऊन मी माझा एसटीचा कार्यभार चालू ठेवणार आहे. प्रामुख्याने माझी एक संकल्पना आहे, पूर्वी होती गाव तिथे बस ही संकल्पना, पण मी पुढल्या 5 वर्षामध्ये एसटी तेथे एसटी ही माझी संकल्पना आहे. म्हणजे एसटी प्रवर्गातील आदिवासी आमचा जो पाड्यांमध्ये राहतो त्याला सुद्धा शेवटी छोटी बस का होईना पण तिकडे पोहोचली पाहिजे. ती नुकसानीच जाणार, परंतु शेवटी मोठ्या बसेसमधून मी फायदा काढेल आणि त्या लोकांना सेवा देईल, अशा प्रकारची माझी ती संकल्पना आहे आणि मी ती प्रत्यक्षात उतरवेल. कारण प्रत्येक राज्यामध्ये कुठलंही एसटी महामंडळ जे आहे ते फायद्यात नसतंच. राज्याची पण आपली तीच परिस्थिती आहे. परंतु शेवटी काही ना काही चांगल्या गोष्टी करून परत सारखं राज्याच्या अर्थखात्यापुढे आम्हाला हात फैलावे लागणार नाही अशी परिस्थिती मी माझ्या एसटी महामंडळाची निर्माण करणार आहे. तोटा आणि त्या गोष्टी निघाल्या नुकसानाच्या गोष्टी म्हणून तो प्रश्न विचारतो. नेमकं तोटा किती आहे सध्या एसटीला आणि सवलतींचा त्याच्यावर काही भार आहे का खरंच? नाही बघा, आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी एवढं काही त्यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री पदाच्या केलेलं आहे. मला असं वाटतं आजवरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी एवढं केलं नव्हतं तेवढं त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्याच लाडक्या बहिणींना परत आम्हाला सत्तेवर आणून ठेवलेलं आणि असं तसं नव्हे तर 237 आमदार आमचे सत्ताधारी पक्षाचे निवडून दिलेले आहेत. प्रामुख्यानं लाडकी बहीण एक योजना एका बाजूला केली आणि महिलांना 50% सवलतीची त्यांची जी योजना होती त्यामध्ये काय झालं की आम्हाला राज्य सरकारकडून त्याचे पैसे मिळतात. म्हणजे त्या जे खर्च जो होतो तो आम्हाला एसटी महामंडळाला मिळतो. फक्त एवढंच आहे की तो कधी वेळेवर मिळत नाही. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना जी सूट दिलेली आहे ती सुद्धा आम्हाला राज्य शासनाकडून प्रतिपूर्ती म्हणून मिळते, पण ती वेळेवर मिळत नाही. आणि त्यामुळे काय होतं, थोडे पैसे हे अवेळी मिळाल्यामुळे कामगारांच्या पगाराचा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि मग त्यांचे पीएफचे पैसे वगैरे सुद्धा एसटी महामंडळाची लोकही वापरतात. त्यामुळे ती जी वेळेवर ज्या गोष्टी मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आणि धाराशिवला काय झालं होतं, पत्रकारांचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे पालकमंत्री म्हणून मला बोलवलं होतं आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला सगळ्या काहीतरी 150-200 पत्रकार होते, त्यांना आम्हाला ती एसटीमध्ये सवलत द्यावी. तर मी त्यांना सांगितलं की बाबा अनेक घटकांना आपण एसटीमध्ये सवलत दिलेली आहे. लाडक्या बहिणींनाच आता 50% सवलत दिलेली आहे. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिलेली आहे. असंच सवलत जर तळागाळातील सगळ्या लोकांना जर किंवा सगळ्या घटकांना जर एसटी महामंडळ देत बसलं तर ती सेवा चालवणं भविष्यामध्ये कठीण होईल. आणि त्यामुळे ते ह्या बातम्या आल्या. ठीक आहे, ह्या विषयावर माझं काय मत आहे हे मी माझ्या पक्षाच्या मुख्य नेत्यांना सांगितलंय आणि जनतेला ते कळलेलं आहे. विषय ठाण्यामधला आहे. ठाण्यामध्ये सोमवारी म्हणजे 24 तारखेला वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आहे. त्यानंतर 2 जे आमदार आहे ठाण्यामध्ये भाजपचे त्या दोघांनी देखील आजच जनता दरबार घेतलेला आहे. आमदार आपल्या भेटीला भाजपच्या ऑफिसमध्ये ते बसले होते. या सगळ्याचा अर्थ किंवा अन्वयार्थ काय काढावा, म्हणजे ठाण्यात भाजपची हे ताकद वाढतीये किंवा वाढवायचा प्रयत्न केला जातोय की अंतर्गत त्यांच्या काही कुरगोडी आहेत? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी ही युती आहे आणि या महायुतीचं सरकार ह्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये पण आहे. त्याचबरोबर ही गोष्ट तुम्हालाही कल्पना आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा म्हणून पूर्ण देशामध्ये ओळखला जातो आणि
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेबांचा ठाणे जिल्हा हा असं पूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सुद्धा लोकांना माहिती आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचा भगवाचा जो करिश्मा आहे तो काही कोणी काढून शकणार नाही. आणि राहिली गोष्ट जनता दरबार किंवा आमदार आपल्या दारी, हे तर आमचं कर्तव्यच आहे हो, ते करायलाच हवं. आता संजय केळकर असू द्या किंवा निरंजन डावखरे असू द्या, चांगल्या प्रकारचं काम करतात म्हणून दोघेही निवडून आलेत ना, लोकांनी निवडून दिलेलं आहे म्हटल्यानंतर ते कर्तव्य आहे. आमदार आपल्या दारी ही संकल्पना अतिशय चांगली आणि संजय केळकर साहेब गेल्या अनेक वर्षापासून ते करतायत आणि त्यामुळे तसा काही प्रश्न निर्माण होणार नाही. आणि राहिला गणेश नाईक साहेबांचा प्रश्न, गणेश नाईक साहेब आधी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हाही ते जनता दरबार करायचे. आम्ही मंत्री आहोत, राज्यामध्ये कुठेही जाऊन आम्ही जनता दरबार करू शकतो. आता मी सुद्धा पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेणारच आहे ना भविष्यामध्ये. त्यामुळे जनता दरबार हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि काही लोकांच्या ज्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी हा घ्यावा लागतो. त्यातून जर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटत असतील तर वावगं काय आहे. कालचं जर आपण दिल्लीतलं साहित्य संमेलनाचं हे बघितलं तर शरद पवार साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब हे एकत्र बसलेले होते, त्यांच्यामध्ये खूप चांगले संबंध आहेत किंवा एकमेकांमध्ये खूप हे, तर हे चित्र कसं वाटतं आपल्याला की नाही बघा, नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्यांदा जेव्हा बारामतीला ते आले होते, पवार साहेबांनी त्यांना बोलवलं होतं तेव्हाच सांगितलं होतं की पवार साहेब माझे गुरु आहे. आता अंतर्मनातून पवार साहेबांना हे गुरु मानतात. आता पवार साहेब त्यांना शिष्य मानतात की नाही हे याची मला कल्पना नाही, परंतु शेवटी गुरु पुढे कसं राहावं, राजकीय भाग हा वेगळा आहे. म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही विरोधी पक्षाचे आहात, तुम्ही आमच्यावर आरोप करणार, आम्ही तुमच्यावर आरोप करणार, ज्या तुमच्या पक्षाच्या ध्येय धोरण आहे त्या विषयावर तुम्ही तुमच्या भाषणांमध्ये माहिती देणार, आम्ही आमच्या भाषणांमध्ये माहिती देणार. परंतु देशाचा पंतप्रधान प्रोटोकॉल बाजूला त्यांनी काढला. पवार साहेब त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत 10 वर्षांनी, म्हणून त्यांनी खुर्ची सरकून त्यांना बसायला दिलं. पहिलं त्यांना बसायला दिलं, मग ते स्वतःच्या खुर्चीवर बसले. ते फक्त बसले म्हणून थांबले नाही, तर त्यांना असं कदाचित वाटले की पवार साहेबांना पाणी हवंय की काय, म्हणून बाटली उघडून त्यांच्या समोर असलेला ग्लास त्यांनी पाण्यानं भरला. म्हणजे हे पंतप्रधानांच्या प्रोटोकॉलच्या बाहेर आहे. परंतु पंतप्रधान कसा असावा आणि वैचारिक मतभेद जरी असले तरी कुठल्याही पक्षाच्या मोठ्या नेत्याला एकदा अंतर्मनातून जर गुरुस्थानी मानलं तर त्यांच्याबरोबर कसं वागावं हे काल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे. यालाच जोडून प्रश्न विचारतो, ज्यावेळी एकनाथ शिंदेंना शरद पवारांनी अवॉर्ड दिला होता, महादजी शिंदे अवॉर्ड, त्याचवेळी त्यांच्यासोबत म्हणजे शरद पवारांच्या सोबत जे संजय राऊत नेहमी दिसत होते त्यांनी थेट टीका केलेली होती, त्यांच्यावर खूप सडकून टीका केली होती. हे चित्र कसं बघता? बघा कसं आहे, संजय राऊत साहेबांची मानसिकताच बदललेली आहे. म्हणजे कसं आहे की कधी कुणाबद्दल काय बोलावं, कसं बोलावं, हे शेवटी महाराष्ट्र ही संतांच्या म्हणजे ह्या देशामध्ये सगळ्यात सुसंस्कृत जर राज्य कुठलं असेल तर एक नंबरला आपण महाराष्ट्र राज्य असं म्हणतो. आणि संतांची भूमी आहे. ह्या भूमीमध्ये जर आपण काही राजकीय वैर किंवा राजकीय मतभेद जरी असेल तरी शेवटी सुखाच्या प्रसंगात दुःखाच्या प्रसंगात आपण एक असतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं ना की मी कशा प्रकारे शरद पवारांचा रिस्पेक्ट करतो. हो, एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते एका पक्षाचे आता प्रमुख आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, लाखो लोक त्यांच्या सोबत ह्या राज्यामध्ये आहेत. आज फार मोठ्या लेवलला ते गेलेले आहेत. त्यांचा मान सन्मान जर महादजी शिंदे पुरस्कारानं जर शरद पवार करत असतील तर तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, स्वागत करायला पाहिजे. पण कसं आहे, छोटंसं कुठलीही चांगली गोष्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर त्याचा अशा पद्धतीनं विरोध करणं चुकीचं आहे. धन्यवाद सर, आमच्याशी सविस्तरपणे अनेक विषयांवर बातचीत केल्याबद्दल. तर राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आपल्यासोबत होते आणि अनेक विषयांसंदर्भात, मुख्यतः कर्नाटक आणि महाराष्ट्रात जो सीमावादावरून जो एसटीच्या संदर्भात विषय निर्माण झालेला आहे या संदर्भात देखील कठोर पावलं याच्या भविष्यात उचलावी लागतील असे थेट एक निर्देश किंवा थेट त्यांनी मत जे आहे ते आपल्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.